कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगल मूर्ति मोरया, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरि ओम। नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशो, सकलमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो, अवधारी जोजी। आज गणेश जयंती आहे। वास्तविक दर महिन्यामध्ये चतुर्थीला, दोन्ही चतुर्थीला एक अवतार गणेशांचा झालेला। प्रत्येक चतुर्थीला जसं एकादशीचं महत्त्व आहे, प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंचा एक अवतार आहे आणि त्याच्या माध्यमातनं विश्वकार्य हे घडलेलं आहे। तसं गणेशाच्या सान्निध्यातनं सुद्धा हे कार्य झालेलं आहे आणि त्यामुळे याला प्रत्येक चतुर्थीला एक विशेष महत्त्व असतं। परंतु प्राधान्याने जर विचार केला तर दोन चतुर्थ्या संबंध वर्षामध्ये महत्त्वाच्या म्हणून समजल्या जातात। गणपत्य मंडळी म्हणजे गणपतीचे उपासक प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचं महत्त्व ओळखून ती त्याप्रमाणे संपन्न करत असतात। सर्वसामान्य उपासक मात्र सगळेच जण भाद्रपद महिन्यातली चतुर्थी आणि माघ महिन्यातली आजची चतुर्थी जयंतीची म्हणून समजली जाते। वास्तविक हे एक एक महिन्याचं व्रत आहे। एक दिवस चतुर्थी केली आणि आता आम्ही काही त्याच्यामध्ये प्राप्त झालं, आम्हाला काही, असं फारसं नसतं। पण ते सगळं पूर्ण करण्यासाठी एक तंत्र असावं लागतं आणि ते तंत्र म्हणजे श्रावण प्रतिपदेला चतुर्थीला व्रताची सुरुवात करून माघ भाद्रपद चतुर्थीला संपवणं हे खरं व्रत आहे। जर जसं नवरात्राचं म्हणतात 9 दिवसाचे उपवास आम्हाला जमत नाहीत, मग ठीक आहे 5 दिवस तरी करा, नाही झालं 3 दिवस करा, नाही झालं 1 दिवस करा। तसं ते व्रताचं सुद्धा होत आलेलं आहे की महिनाभर नाही, धातूच्या गणपतीवरती उपासना करायचे वर्ष महिनाभर। आणि ही जी चतुर्थी येते भाद्रपदातली, त्या दिवशी पार्थिव गणपती हातावरती करायचा, माती मृत्तिका घेऊन हातावर तयार करता, जसा येईल तसा तो नैवेद्य समर्पण करायचा आहे।
समर्पण झाल्यानंतर ते जाऊन लगेचच्या लगेच विसर्जन करायचं आणि मग बाकी प्रसाद भोजन वगैरे सगळ्या क्रिया त्या ठिकाणी कर्म होत असतं. आता सगळे काल संदर्भ बदलले आणि आता जे काही चाललंय ते पाहतो. तसंच माघ प्रतिपदेला पौष चतुर्थीला या व्रताची सुरुवात आहे आणि आजच्या दिवशी त्याची सांगता आहे. आता आपण याची सांगता दुसऱ्या दिवशी करतो, पण आज सांगता आहे खरी आणि त्याची संपन्नता करू नये. हिते पार्थिव पूजन नाही आहे, हिते निर्गुणाची उपासना आहे. हे वैशिष्ट्य म्हणून ह्या गणपतीच्या जयंतीला किंवा गणेश जयंतीला धुंडीराजाचा जन्म असं समजलं आहे. धुंडीराज ढच आहे दोन्हीकडे आणि याची मूर्त किंवा ह्याची प्रगटीकरण झालंय ते काशी क्षेत्रात झालेलं आहे. ही साधारण या गणपतीची असलेल्या उपासनेतला एक विषय मी आपल्याला फक्त मांडला. मग हा गणपती उपासना किंवा उपासना आपण करत असतो, ह्याच्या पाठीमागे मुख्य उद्देश जीवाचा उद्धार हा एक आहे. पण सामान्य जीवाच्या ठिकाणी बलसंपन्नता नसते, बल येत नाही सामान्यपणे. म्हणून उपासनेने भगवंताच्या अनुसंधानाने ती आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून तिथे सगुण उपासना आहे भाद्रपदामध्ये, हिते आज निर्गुण उपासना आहे. आणि या भूमिकेने शांती ब्रह्म कैवल्याचे चक्रवर्ती महातपोनिधी आळंदी निवासी असलेले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी जे चिंतन गणेशाचं प्रगट केलेलं आहे, त्या गणेशाचं चिंतन म्हणजे आजच्या ह्या गणपतीला अनुसरून असल्यामुळे आज त्याचं थोडं चिंतन आपण करणार आहोत. म्हणून माऊली पहिल्यांदा भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये असा विचार व्यक्त करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जी. इथे प्रारंभ केलेला आहे त्याने माऊलींनी. ही ज्ञानेश्वरीतील पहिली गणेश वंदना आहेत. प्रत्येक ठिकाणी करत गेलेले, थोडी थोडी केलेली आहे, पण इथे सविस्तर 20 ओव्यांमध्ये ही रचना माऊलींनी केलेली आहे. ग्रंथारंभी गणेशाचं मंगलवचन करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. मंगलचरण करणं, वचन म्हणणं हा एक प्रघात आहे. ही आपली संस्कृती आहे. त्याला शिष्ट संप्रदाय असं म्हटलेलं आहे. ठ नाही, टरबुजातला, कारण तो शिष्ट म्हणूनच म्हटला जातो. नाही, शिष्ट जो आचरणाने प्रस्थापित होतो त्याला शिष्ट म्हटलेलं आहे वेदांताच्या परिभाषेमध्ये. असा हा शिष्ट संप्रदाय आहे, असं हे शिष्ट स्वरूप आहे. आणि त्याप्रमाणे वैदिक वाङ्मय प्रमाण मानणाऱ्यांना शिष्ट असं म्हटलेलं आहे. मग संप्रदाय काय? अवैदिकता नाही आहे, वैदिकता आहे. वैदिक आपला धर्म कोणता आहे? आपण सहजतेने म्हणतो हिंदू आहे. आपला धर्म हिंदू खरं नाही आहे. आपला धर्म जो आहे तो वैदिक धर्म आहे. परवा आळंदीमध्येच होतो, रविशंकर येणार म्हणून मला तिथल्या प्रशासकांनी बोलवलं, कारण आता तिथे विश्वस्त आहे की परदेशातली काही लोक यायचेत, आम्हाला गोंधळल्यासारखं व्हायचं, तुम्ही आलात तर बरं पडेल. म्हटलं येतो.
इटलीच्या जवळ कोणता तरी एक देश आहे, बारीक देश आहे, पण तिथे अद्यापही लोक जरी इंग्लिश भाषा व्यवहाराची वापरत असले तरी संस्कृतच बोलतात आणि संस्कृतचं अध्ययन करतात. त्यांचं म्हणणं असं आहे, वेद हे आमच्याकडे निर्माण झालेले आहेत, वेदाची उत्पत्ती आमच्याच कडली आहे आणि आम्ही म्हणतोय आमचा वैदिक धर्म आहे, आमचा कोणता दुसरा धर्म नाही. आणि आपण म्हणतो आमचा हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म हा आपला आहे. म्हणजे मग मी म्हटलं त्यांना, तुम्ही म्हणत असलात तसं तरी एक मूळ स्रोत आम्हाला भागवतामध्ये निश्चित सापडतो. प्रियव्रत राजाचं चरित्र एक आलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे तर ह्या सबंध विश्वप्रदक्षिणा करून सप्तद्वीपामध्ये 7 मुलांना राज्य दिलं आणि वैदिक धर्माची स्थापना केली. हा उल्लेख आपल्याकडे आहे. मग त्यांना तो सांगितला तेव्हा म्हणाले, वी हॅव नॉट नोन एनिथिंग अबाउट दॅट बट वी आर, म्हणजे आमची निश्चित धारणा आहे, दिस इज आवर फेथ, ब्रह्म वैदिक सनातन धर्म हा आमच्याकडेच निर्माण झाला. काही हरकत नाही म्हटलं, झाला ना, मान्य करताय ना अवैदिकताने. यासाठी हिते जो आहे तो माऊलींनी शब्द वापरलेला पहिला, वेद प्रतिपाद्या. मग असा जो भगवंत आहे तर त्याच्या ठिकाणी मंगलचरण करायचं आहे. मंगलचरण किंवा मंगलवचन ही वापरण्याची शिष्ट संप्रदायाप्रमाणे एक परंपरा आहे. ती किती रूपांनी मंगलचरण येतात त्याची 3 रूप आहेत. एक रूप जे आहे ते वस्तू निर्देशक असलेलं मंगलचरण. दुसरं जे आहे ते नमस्कार रूप मंगलचरण किंवा वचन. आणि तिसरं आहे आशीर्वाद रूप मंगलचरण. ह्या 3 माध्यमातनच आपण त्याचा स्वीकार करत असतो. ही आपली धर्म परंपरा आहे. आता मोबाईल आले, फोन आले, मोबाईल आले, पत्र पाठवणं हे संपून गेलं, सगळंच SMS वर आलं, मेलवर आलं. पाहू नका, आम्ही करत राहतो. तिथे मिळालं का मिळालं नाही काही घेणं देणं नाही. किती साधं सोपं सुटसुटीत आलं. आता कसलं मंगल, त्या शॉर्ट फॉर्म मध्ये आम्हाला काय काय करावं लागतं ते मी सांगण्यापेक्षा आपल्याला अधिक माहिती आहे. ही तर वस्तू ही निर्देशकता आहे. शब्दाचा उच्चार केल्याबरोबर अर्थ आणि भाव आमच्या मागे येतात. हे त्या ठिकाणचं महत्व आहे. तसं वस्तू निर्देशक मध्ये परमात्मा हा वस्तुरूप समजला, म्हणजे सगुण रूप त्याचं मान्य केलं. आणि त्यामुळे 2 प्रकारचे निर्देश रूप येतात, एक सगुण आणि एक निर्गुण दर्शक आहे. सगुणामध्ये असल्यामुळे हा देवा तूची गणेशू, इथे गणेशाला म्हटलंय. पण तो कसा आहे, सगुण कसा आहे तर तो जो आहे तो स्वसंवेद्य आत्मरूप आहे. आता त्याच्या स्थूलाचं वर्णन पुढे केलं, पण तो मूळ कसा आहे हे त्यांनी पहिल्या वाक्यातच व्यक्त केलं. हा गणेश जो आहे तो या रूपामध्ये तो आहे, स्वसंवेद्य आहे, आत्मरूप आहे. आणि त्याचं सगुण आणि निर्गुण रूप जर बघितलं तर स्वसंवेद्य आहे. आणि सगुण रूप पाहिलं तर ते त्यांनी त्या ठिकाणी अद्या हे त्याचं स्वरूप सांगितलं. अद्या ओम जन्माद्यस्य यतोद्वयादिकरतस्य तेस विघ्नस्वराट. भागवताच्या प्रारंभाला हे सांगितलं, ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू कुठला. म्हणून तो अद्य आहे
तो सगळ्याच सुरुवात आहे, जो सगळं स्वरूप आहे. म्हणून तो अद्या शब्द हा सगुण दर्शकता त्याची व्यक्त करतो. आणि निर्गुण रूप जर म्हणायचं झालं तर ते कोणाच्या निगडीत आहे? आत्मरूप स्वसंवेद्य. मला झालेलं ज्ञान तुम्ही दाखवा म्हणालात तर दाखवता येतं का? ही स्वसंवेद्य जाणीव आहे फक्त. हे ज्ञान दाखवण्याची गोष्ट नाही. मग ते आम्हाला त्याला ज्ञान झालं हे कळतं कसं? हे कळण्याची प्रक्रिया, याचा अर्थ असा आहे की त्याच्या वर्तनावरून कळू लागतं की त्यात ज्ञान झालेलं आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. कैलास मानस यात्रा आमची झाली. अनेक जण जात आहेत, काही मी वेगळं काहीच केलं नाही. अनेकांच्या झाल्यात, होत आहेत, होणार आहेत, होतील. दिंडीमध्ये माहिती होतं पंढरपूरला जाण्याचा विषय असल्यामुळे दिंडीमध्ये कौतुकाने एक मुंबईच्या महिला मला सांगायला आल्या, सर माझी पण यात्रा झाली बरं का. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, काय वाईट काय, उत्तमच आहे. नाही म्हणाले मला विशेष सांगायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे, सांगा. मी मानसच्या पाण्यामध्ये 20 मिनिटं शवासन केलं. आता मी कसं म्हणणार त्यांना, काय नाही केलं तो केलं? हा ऐकलं मी. आता मानसचं पाणी म्हणजे बर्फाचं पाणी, म्हणजे कोणालाही झालं तरी वैशिष्ट्यता अशी आहे, निसर्ग सहजासहजी सोडत कोणालाही नाही, हे लक्षात ठेवायचं जे काही होणार असेल त्यामध्ये. आता आपण कशाला म्हणायचंय ज्ञान, जाणीव? आपण बोलायची गरज नाही, काय ते कळतंय. जो जाणताय त्याला कळतंय काय म्हणायचंय ते. ती जाणीव ससंवेद्य असते, आत्मरूप असते, सांगण्यासाठी नसते. माझं पोट भरलं हे सांगायची गोष्ट आहे का? ती ज्याची त्याला जाणीव आहे. ज्याला काहीही घ्यायचं नाही तो म्हणतो आत्ताच जेवण करून आलो, किंवा मी घेत नाही, माझा उपास आहे. काय कळणार आहे आपल्याला सांगा? तसं मी परमात्म्याचं स्वरूप जाणलं, मी परमात्म्याचं स्वरूप जाणतोय, ही होणारी आत्मस्वरूपाची संवेदना ही फार महत्वाची आहे. आणि असा हा परमात्मा आहे गणेश, जो स्वसंवेद्य आत्मरूप आहे, तो सांगण्यासाठी नाही. मग तो कसा आहे सगुणाच्या रूपाने मला पाहायचं झालं तर ते माऊलींनी पुढे सांगितलं, म्हणून तो वस्तू निर्देशक आहे. दुसरं आहे नमस्कार रूप आहे. नमस्कारामध्ये म्हणे निवृत्ती दासू, तिन्ही रूप माऊलींनी याच्यामध्ये वापरलेली आहे. नमस्कार रूपाने त्यांनी आत्मस्वरूप ओळखलेलं आहे आणि त्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच त्यांनी तिथे म्हटलं हा नमस्कार रूप आहे आणि आशीर्वाद ही रूप आहे. माऊलींनी तिन्हीचा उल्लेख एकत्र करून ओंकार रूप म्हणून मानलेला आहे आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून तो पुढे निघालेला आहे. असं हे त्याचं स्वरूप त्यांनी स्वीकारलं. म्हणून ओम म्हणजे काय आहे? तर ओम म्हणजे इत्येकाक्षरम ओम. ओम इत्येकाक्षरम गीतेमध्ये सांगितलं. एक ओम शब्द उच्चारल्याबरोबर सगळा मूळ स्रोत आमच्या समोर येऊ शकतो, हे त्याचं सामर्थ्य आहे. सगळं ओंकारातनं सुरू झालेलं आहे. याचा अर्थ काय? तर ब्रह्मदेवांच्या कंठामधून पहिला शब्द कोणता उमटलेला असेल तो ओम तपहा. ओम हा शब्द पहिला उमटला. आता हे कलियुग आहे म्हणतोय आपण, सगळेजण आपल्याला सांगतात आणि ह्या सांगण्यामधून आपल्याला एक गोष्ट कळते. की काय कळते? की नामाचं महत्व आहे. पण नामाचं महत्व का आहे?
की सगळ्यांनी संतांनी सांगितलं फारच ते सोपं आहे. इतकं सोपं नाहीये बरं का. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गत जपे आधी. सद्गतीत होऊन म्हटलं गेलं पाहिजे. मग हे नामाला महत्व का दिलं गेलेलं आहे? नामाचं महत्व यासाठी आहे की नाम प्रगट होताना भगवंताच्या सर्व शक्तीनुसार ह्या विश्वामध्ये सर्वप्रथम प्रगट झालेलं नाम, आणि ते म्हणजे ओम. म्हणून त्याला अधिक महत्व आहे. आणि ते महत्व लक्षात घेऊन माऊलींनी या गणेशाच्या अगोदर, देवा तूची गणेश म्हणायच्या अगोदर ओम या शब्दांनी सुरुवात केली. आता हे करत असताना ओम कसं आहे तर नाम रूप रहित निर्गुण ब्रह्मवस्तू आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि ती मात्र बुद्ध्यादी म्हणजेच बुद्धी, मन आणि चित्त याला सहज ग्रहण करता येत नाही. ती कशी आहे तेच माऊली सांगतात, आत्मरूप स्वसंवेद्य. दुसरा त्याला उत्तर नाही. आणि या माध्यमातनं आपल्याला त्याचं स्वरूप हे समजू शकतं. म्हणून हिते स्वरूप त्यांनी व्यक्त केलंय. ओंकाराच्या माध्यमातनं माऊलींनी विचार व्यक्त केला, सगुण आणि निर्गुण एकत्रच मंगलाचरण व्यक्त केलं किंवा मंगलवचन व्यक्त केलं. देवा तूची गणेशो. आता ही जर निर्गुण निराकार देवता आम्ही स्वीकारलेली आहे, तर देवा तूची गणेशो म्हणायचं कारण काय? देवा तूची गणेशो म्हणायचं कारण एकच आहे, वैदिक वाङ्मयामध्ये, मी वाङ्मय शब्द म्हणतोय, साहित्य म्हणत नाही. साहित्य स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आलेला शब्द आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात वाङ्मय शब्द होता. वाङ्मय याचा अर्थ आहे ते कधीही नाश न पावणार आहे. साहित्याचं काय होतंय, बोधवारा कसा वाचतोय, किती प्रकारांनी होतंय हे मी सांगायला नको. आता अलीकडे आपण रोजच्या वर्तमानपत्रात वाचत असतो. इथे काय दशा का दुर्दशा होते ते समजतं. म्हणून हे वाङ्मय आहे, अजरामर आहे, हे त्याला महत्व आहे. आणि म्हणून वैदिक वाङ्मयात ज्ञानदात्री देवता ही गणेश रूपाने स्वीकारलेली आहे. सर्व देवतांच्या ठिकाणी एक शक्ती असते, विभागलेली आहे. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. ऊर्जा आहे, वीज आहे. वीज आम्ही जेव्हा पाहत असतो, वीज आम्ही जेव्हा विचार करतो, तेव्हा किती रूपांनी आम्ही तिचा स्वीकार करतो? प्रकाश रूपाने ट्यूबलाईट आहेत, लाईट आहेत, मग त्याला काय लावायचंय ते लावा, पण प्रकाश देते. ती यंत्र चालवते, ते स्पीकर चालवते, चालवत आहे ना, निरनिराळी रूप आहेत ना. ही सगळी शक्ती एकच आहे. तशी या विश्वामध्ये उत्पत्ती, स्थिती, लय आणि तदानुषंगिक होणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये एकच शक्ती कार्यरत आहे. आणि तिचं स्वरूप म्हटलेलं आहे, तिलाच त्यांनी धरताना एकच धरलेलं आहे, शक्तीचा उद्बोधक म्हणून त्याला स्वीकारलेलं आहे. सर्व शक्तींचा उद्बोधक आहे, म्हणजे ऊर्जा आहे, म्हणजे चैतन्य आहे. गीतेमध्ये भगवंतानी एका वाक्यामध्ये आणलेलं आहे, अर्ध्या वाक्यात, गामाविश्यच भूतानी, सर्व भूत स्वरूप, म्हणजे हे सगळं जे रूप दिसतंय ना, त्या सगळ्यामध्ये माझा समावेश आहे. ते शक्ती स्वरूपाने स्वीकारलेलं आहे. म्हणून अर्थज्ञानाच्या स्फुरणाला माऊलींनी सर्वप्रथम गणेश असं संबोधलेलं आहे. आम्हाला अर्थाचं ज्ञान झालं नाही तर नुसत्या होणाऱ्या शब्दाला आम्ही कशाला महत्व देतो? शब्द उच्चारले पण शब्दाचे अर्थ कळले नाहीत तर आपली ऍक्शन काय होते, आपली प्रतिक्रिया काय होते?
आपल्याला कळलंच नाही तर आपण काय त्याची प्रतिक्रिया देणार? ಯಾರವರು ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ अण्णा चलो आद. आता हे म्हटलं, ज्याला कानडी माहिती आहे तो समजू शकेल नक्की कशाला काय म्हटलेलं आहे. ज्याला नाही तो काय म्हणेल, उत्तर देईल, त्याची काय प्रतिक्रिया देईल? म्हणजे ह्या सर्व शक्तींना प्रगट करण्याचं सामर्थ्य एका गणेशात आहे. आणि हा जो गणेश आहे ना, हा इतक्या स्वरूपाने समजलेला आहे की अर्थज्ञानाच्या स्फुरणाला गणेश हे नाव दिलेलं आहे. आता दुसरा अर्थ आहे की गणेशामध्ये बघत असताना सर्व नियमन करणारी शक्ती आहे, ती व्यक्तीच्या निरनिराळ्या अधिकारी वर्गांनी प्रगट होते. एखादा अधिकारी आहे, पण त्या अधिकाराचं महत्व कशामुळे प्रगट होतं? अधिकाराचं महत्व कशामुळे प्रगट होतं? एक राजा आहे आणि राजा एकटाच आहे, तर तो राजा म्हणता येईल का? म्हणता येणार नाही, मी म्हणणार नाही, पण प्रभाव पडेल का? नाही. पण त्याचा पट्टेवाला असेल, त्याचे सेवक असतील, त्याच्यासोबत प्रधान असेल, त्याच्यासोबत आणि काही मंत्री असतील तर त्याची शोभा आहे. मध्यंतरी आळंदीमध्ये मुख्यमंत्री आले आणि जरा त्यांनी मीच ठरवलं होतं की मखलाशी करून यायचं, कारण ते पत्रकार, ते सगळे तुमचं बंदोबस्त किंवा तुमची सिक्युरिटी, ह्या सगळ्या भूमिकेतनं त्यांना नाही नाही म्हणून सांगितलं होतं, पण तरी ते आले होते. आता हा फौजफाटा सगळा असतो तर टाळून आले, कोणाला कळलंच नाही आधी. आणि जेव्हा ते आलेत मंदिरात कळाल्याबरोबर सगळे चॅनलवाले, सगळे सिक्युरिटीची धावाधाव पळापळ. शोभा कधी आली? त्या मुख्यमंत्री आले म्हणा, हे सगळे आले तेव्हा तिथे त्यांची शोभा आली असं लोकांच्या मनामध्ये आलं. मग आम्ही हे असं करणं बरोबर का चूक? तर देवतांच्या सभोवर जो परिवार असतो सगळा, रिद्धी, सिद्धी, गणेश, त्याची मुलं, गणेशाच्या मुलांची नावं माहिती आहेत का? रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या पत्नी आहेत, पण त्यांच्या मुलांची नावं आहेत, एकाचं नाव लाभ आणि एकाचं नाव क्षेम. म्हणजे अर्थ काय घेऊन येतो गणेश हे लक्षात घ्या. म्हणून एक आता तो प्रघात तोही संपला. आमच्या लहानपणी आम्ही अनुभवलेला आहे. दूधवाला असेल त्यावेळेला रॉकेल होतं, रॉकेल किंवा लाभ, पहिलं माप मोजताना ते लाभ म्हणत असत. किती सूक्ष्मता आहे हे लक्षात घ्या. जाता जाता व्यवहारातनं आपल्याला हे शिक्षण मिळत होतं की ज्याचं आज नाही आहे. तसं हे परिवार देवता सगळ्या तिथे आता ते जमा करतायत आणि त्या माध्यमातनं त्यांनी बघितलेलं नियमन करणारी शक्ती आहे. निरनिराळ्या अधिकारी वर्गामुळे त्याचा अधिकार हा प्रस्थापित होत असतो, नुसता होत नाही. आणि म्हणून हिते त्यांनी पुढे त्याचं वर्णन करताना म्हटलंय, ते शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथे वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे. म्हणजेच ही जी देवता आहे ती कशी आहे? संपूर्ण वेदमय ही मूर्त आहे. ही मूर्ती आता सजवतायत ज्ञानदेव. ती सजवताना सांगतायत काय? तिच्या ठिकाणी शरीर हे जे आहे ते निर्दोष वर्णरूप असल्यामुळे अतिशय शोभून दिसतंय. आता ह्या सगळ्याचा परिपाक आपण कसा अर्थ लावायचा आहे? वपू निर्दोष हा शब्द याच्यातला अतिशय महत्वाचा आहे. हा गणपती आहे कसा?
ह्याची त्यांनी आता गणपती स्वीकारले, एका शक्तीला स्वीकारलं. ती वैदिक संस्कृतीतला वैदिक धर्मात ही शक्ती. जेवढं वैदिक वाङ्मय आहे जे सगळ्याला अनुकूल आहे, स्मृती आहेत, पुराण आहेत, हे सगळं ह्या गणपतीचं शरीर आहे. हा गणपती कसा आहे म्हणून याचं नाव, आजच्या या गणपतीचा जन्म आहे त्याचं नाव आहे धुंडीराज. की बघा किती अंगानी, बघा तुम्ही त्याच्याकडे बघत असताना हे वेदानुकूल जे जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयातलं त्याचं हे उत्तम रेखीव शरीर आहे. हे कसं आहे, शब्द काय वापरलाय, निर्दोष. निर्दोष म्हणजे अव्यंग, तिथे कोणताही दोष नाहीये. कारण असं आहे की दोष कशाने येतो वाङ्मयामध्ये, 3 गोष्टींनी: भ्रम, प्रमाद, कारणास्तव, विप्रलिप्य, हे त्याचे दोष आहेत. भ्रम म्हणजे विपरीत होणारं ज्ञान, त्याच्यापासून विपरीत ज्ञान कधीही होणार नाही. प्रमाद म्हणजे त्याच्याविषयी चुकीचं बोललं जाणार नाही, म्हणून ते वाङ्मय आहे. हा अर्थ तिथे आहे. कारणापासव म्हणजेच इंद्रियाला ते जाणून घेणं असमर्थ आहे. हाताने मी बघू शकतोय नाही, कानाने मी ऐकू शकेन, तो त्याच्या भोवतीचं माझ्या मनात वलय निर्माण होईल. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ही त्या ठिकाणी घडू शकत नाही. कारण पहिल्या वाक्यात आहे स्वसंवेद्य आत्मरूप. आणि विप्रलिप्य म्हणजे खोटं बोलून फसवणारी बुद्धी. हे दोष याच्यामध्ये कुठेही येत नाही. वैदिक वाङ्मयामध्ये समजणार नाही एक वेळेला, पण समजलं नाही म्हणून ते चुकीचं आहे, खोट आहे असं म्हणता येणार नाही. हा भाग त्यांना म्हणायचा आहे. म्हणून माऊली इथे म्हणताना म्हणतात हे निर्दोष आहे, निखोड आहे, अव्यंग आहे, त्याला काहीही नाही, असं हे दैवत आहे. 4थ्या ओवीमध्ये ते विचार व्यक्त करतात. ती दैवता आता गणेश रूपात, म्हणजे वेद, स्मृती, पुराण, हे उपनिषद, हे सगळं त्याचं शरीर झालं. आता म्हणताना म्हणताय स्मृती हेची अवयव देखा अंगिक भाव, तेथे लावण्याची ठेव अर्थ शोभा. आता स्मृती, पुराणोक्त असं आपण संकल्पामध्ये ऐकतो. मग हे काय आहेत? पहिला एक शब्द समजून घेतला पाहिजे. श्रुती म्हणजे काय? श्रुती याचा अर्थ आहे आत्मविस्मृती न होणं म्हणजे स्मृती. आत्मविस्मृती झाली की विस्मृती आलीच. आणि विस्मृती एकदा आली की आम्ही मूळ काहीही जाणू शकत नाही. आम्हाला नित्य ज्ञान होतं का? होतं. तेवढ्यापुरतं बरं वाटतं का? वाटतं. चांगलं वाटलं का? वाटलं. पुढे सांगा पाहू 4 शब्द त्यातले. कारण आमचे ठिकाणी असलेली आत्मविस्मृती ही स्थिती प्राप्त होते. यामुळे आपल्याला श्रुती म्हटलेलं आहे याचा अर्थ आहे आत्मविस्मृती होणं हे जीव लक्षण आहे. आत्मस्मृती राहणं, स्मृतीत राहणं हे भगवंत लक्षण आहे. म्हणून ह्या वाङ्मय कसा आहे? आत्मरूप असा हा गणेश आहे. आणि असा हा असलेला गणेश यात श्रुती आणि स्मृती, पुराण, उपनिषद या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर एक वाक्यता आहे. मी सगळ्याचा उहापोह करायला एवढा वेळ नाही आपल्याला, पण एकच वाक्य सांगतो. अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करणारेच हे सगळे विषय आहेत.
आत्मज्ञान जीवाकडून निर्माण झालेले ग्रंथ जे असतात त्याला स्मृती म्हटलेलं आहे. स्मृती म्हणजे एका ठिकाणी मी ऐकलं म्हणून सांगतो की लक्षात ठेवलेलं नाही. स्मृती म्हणजे ज्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे अशा दिव्य स्फुरणामध्ये जे प्रगट झालेलं वाङ्मय आहे त्याला स्मृतिग्रंथ म्हणतात. मनुस्मृती, मनुला प्राप्त झालेलं ज्ञान दिव्य स्फुरणानी ती स्मृती ग्रंथ आहे. ब्राह्मण, अरण्यक स्मृती ग्रंथ आहेत. हे ऋषी मंडळींना आपल्या दिव्य स्फुरणानी प्राप्त झालेले. आणि त्यामुळे या ठिकाणी असा हा गणेश जो आहे तो कसा आहे तर तो गणेशा सर्वांगानी सुंदर आहे. म्हणजेच सर्वांचं मिळून एक शरीर जसं असतं, हात पाय डोकं किंवा इतर सर्व अवयव मिळून शरीर असतं. एखादं अवयव बाजूला ठेवला आणि म्हटलं हे शरीर आहे, ते शरीर होत नाही. ते शरीरावर नसलं तरी शरीराचं अंग म्हणून बाजूला पडतं, तिथे व्यंग म्हणून आपण पाहतो. पण निर्दोष आहे हा आणि त्यामुळे अव्यंगी आहे. हे सगळं मिळून त्याचं शरीर आहे. श्रुती, स्मृती, पुराणोक्त हे त्याची सगळी शरीरं आहेत. आणि याच्यामध्ये असल्यामुळे काय होतंय, पोषकता एकमेकांची एकमेकाशी आहे. तुला नाही न कळलं श्रुतीने काही हरकत नाही, स्मृतीने नाही कळलं तरी हरकत नाही, पुराणांनी नाही कळलं तरी हरकत नाही, उपनिषदांनी नाही कळलं तरी हरकत नाही. मग तुला कशाने कळतंय? भावरूपाने समजतंय, काही हरकत नाही. कारण आहे की तो भाव तुझा श्रुती पुराण ऐकून निर्माण झालेला आहे, म्हणून त्याला महत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगू शकलेत, वेदाचाची अर्थ अमासाची ठाव, इतरांनी वाहे भार माथा. तुम्ही नाही जाणणारे, आम्ही अर्थच जाणलाय, तुम्ही आमचे नाही वेद पाठ, काही आम्हाला बिघडत नाही, पण अर्थ आम्ही ओळखलेला आहे. माऊलींनी एका वाक्यात तो अर्थ सांगितला, सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्व जीवांच्या अंतःकरणात असलेला हा चैतन्य, हे जीवरूपता ही एक आहे. ह्याची जाणीव मला आहे का? ही अखंडपणे राहतेय का? ह्याला महत्व आहे. आणि म्हणून इथे श्रुती म्हटलेलं आहे. श्रुती याचा अर्थ असा आहे, अर्थ सिद्धांत व्यक्त करणारे ग्रंथ, म्हणजेच वेद वचन, वेद, ब्राह्मण, उपनिषद हे सगळे. स्मृती कोणत्या? ह्या दिव्य रूपानी प्रगट केलेल्या स्मृती, म्हणजे श्रुतीला अनुसरून असलेले जे काही ग्रंथ निर्माण झाले. उदाहरण एक मनुस्मृती, त्याला म्हटलेलं आहे स्मृती ग्रंथ. अनुभवामृत माऊली ज्ञानेश्वरांचा स्मृती ग्रंथ आहे. निवृत्तीनाथांनी जेव्हा सांगितलं त्यांना, अरे बाबा आता तुला जो अनुभव आलेला आहे तो तू लिही. तो अनुभव कोणता होता? तो अमृत समान होता, म्हणून त्याला अमृतानुभव असं म्हटलेलं आहे. तो कसला आहे? चांगदेव 65 स्मृती ग्रंथ ठरला. का ठरला? पहिल्यांदाच सांगलाय, ओम नमोजी. तू कोण आहेस? जगाला चांगावटेशू, तू जगदासी भासू, मज भासतोस कंटा वटेश्वर. तू चांगा वटेश्वर मला दिसतोयस. म्हणजे वटेश्वर कोण आहे? शंकरांचं स्वरूप आहे. हे रूप त्यांना दिसायला लागलं पहिल्या वाक्यातच त्यांचं. म्हणजे वेद प्रतिपाद्य वचन काढलं, म्हणून तो स्मृती ग्रंथ ठरू शकतो. अर्थ आपल्याला लक्षात यावेत म्हणून सांगतो, ही स्मृती ग्रंथ आहे. आणि प्रत्येकाला अनुसरून असलेले सिद्धांत विचार हे सगळे श्रुतीमध्ये असतात. आनंदे जातानि जीवंती, हा जो आहे तो सिद्धांत आहे.
तैत्तरीय उपनिषदानी मांडलेला. हे विश्व आनंदात निर्माण झालेलं आहे. जीवानी त्या आनंदाकडे जायचंय आणि आनंदाची अनुभूती घ्यायची. हा उपदेश तिथे त्यांनी दिलेला. आनंदे जाता आणि जीवंती. म्हणून ह्याला महत्व अधिक आहे असा स्वरूपाचं आहे. पुढे माऊली ज्ञानेश्वर असं सांगतात, पदबंध नागर तेची रंगथिले अंबर तेथे साहित्यवाणे सपुर उजाळले. अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे. इथे आहे कसं आहे, 18 पुराण ही जी निर्माण झालेली आहेत ही सगळी त्याचे अलंकार आहेत. लक्षात घ्या, एक राशीय वेद होते. ज्ञानावतार झाला व्यासांचा, त्यांनी याचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. परंतु परिस्थिती अशी झाली की हे समजणं जीवाला कठीण होऊ लागलं. म्हणून एक एक शाखेचा अभ्यास करा अशी आज्ञा केली. तेही समजणं कठीण झालं. षट दर्शन आली. षट दर्शन तीही समजणं कठीण झालं. षट शास्त्र आले की सूत्रात्मक रूपाने चाला, काही बाकी करू नका, की तुम्ही ते साध्य करा. शास्त्र म्हणजे नियम, नियम म्हणजे वे ऑफ लाईफ. आम्ही कसं जीवन जगावं सूत्रात्मक सांगितलं. अथा तो ब्रह्म जिज्ञासा ज्ञानदेवे तू कैवल्यम. सूत्र, त्याच्यातनं अर्थ खूप आहे पण एका सूत्रातनं सांगितलं. शास्त्र आले, शास्त्रवचन झाली, तेही कळेनात. मग पुराण आली. पुराणांच्या माध्यमातनं गोष्टी रूपाने काही वेळेला घडलेल्या, काही वेळेला मतितार्थांनी निर्माण केलेल्या समजण्यासाठी सगळ्याच पूर्णपणे त्या दशांतशा होत्या असं समजायचं, कारण त्याच्यातला अर्थ घ्यायचा असतो. म्हणून हे त्यांनी सांगितलं तिथे काय आहे हे. ही सगळी 18 पुराण ह्या शब्दरूपी शरीरावरचे रत्न अलंकार आहेत. प्रत्येक शब्दावरतीच खरं बोलायला लागलं तर रोज 1 तास बसून 20 दिवस बसावं लागेल. इतका त्यामध्ये भावार्थ दडलेला आहे. पुढे इतिहास पुराणावरून वेदाचा अर्थ करावा लागतो. म्हणून त्यांनी तिथे सांगितलेलं आहे प्रमेय रत्नांचे. महाभारत रामायण वेदानुसार आहे, त्यात एकवाक्यता आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय मणिभूषण. हे कोणता मणी याच्यातला आहे. म्हणून आपल्या भारतीयांचे वैदिक धर्माचे प्रधान 2च ग्रंथ, महाभारत आणि रामायण. आता महाभारत निघालाय शब्द म्हणून त्याची माहिती म्हणून फक्त सांगतो. सर्वप्रथम व्यासांनी महायुद्ध झाल्यानंतर 3 वर्षांनी ते सुद्धा सगळ्याचं स्मरण करत जय नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये गीता आली आहे, ती 137 ओव्यांची आहे फक्त. पुढे वैशंपायन त्यांचे शिष्य, त्यांना दिव्य स्फुरण झालं. त्या जय नावाच्या ग्रंथाचं भारत नावाचा ग्रंथ केला आणि त्याच्यामध्ये 84,000 मंत्र झाले. गीता 437 मंत्राची झाली. त्यांचा शिष्य पुढे सौती नावाचा आला, त्यांनी त्याचा विस्तार केला आणि त्या 84,000 मंत्राचा 1,00,000 श्लोकामध्ये रचना झाली. तो महाभारत ग्रंथ. गीता 700 श्लोकांची आली. आणि सगळे जण चतुर होते, हेही तुम्हाला सांगतो की सगळं त्यांनी भगवंताच्या नावाने सांगितलं. पण ते इतकं दिव्यस्फुरण आणि अप्रोप्रिएट आहे, बरोबर आहे की ते भगवंतानी सांगितलं का सौतीनी सांगितलं का वैशंपायनानी सांगितलंय
कळत नाही. सगळं एकरूप झाले, एकवाक्यता आली म्हणून त्याला प्राधान्यता आली. आता निघाला विषय म्हणून सांगतो. बडोद्यामध्ये मध्ये प्रवचन झाली. नुकताच 1 महिन्या 2 महिन्यापूर्वी मला फोन आला की मी प्रवचन तुमची ऐकली आहेत, असं झालं. आणि मला असं वाटलं की आता आपण त्याच्यावर काही लिहावं, म्हणून मी एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यावर मला तुम्ही अभिप्राय द्या. बरं बाबा, एवढं लिहितायत मंडळी, द्यावं, नाही कशाला म्हणायचंय, चांगल्या गोष्टीला म्हणत जावं. माझ्या समोर सगळं आलं ते, आणि वाचल्यावर माझ्या लक्षात आलं माझं जे काही झालेलं प्रवचन होते तीच त्यांनी लिहिलेली आहे. आता किती मी त्याच्यामध्ये, आता त्यावर मी लिहायचं परत. मला सांगायचा उद्देश हा अलीकडल्या गोष्टींचा आहे, असं काही नाहीये. ह्या लोकांनी जे स्फुरण आहे त्या भगवत शक्तीतल्या उन्मेषामधून प्रगट झालेला आहे. हा तिथला भाव मला व्यक्त करायचा. अशा स्वरूपाचं हे आहे. पुढे त्यांनी सांगितलं की पदबंध नागर तेची रंगथविले अंबर, तेथे साहित्यवाणे सुपुर उजळाले. शब्दांची बांधणी हे गणेशाच्या अंगावरचं वस्त्र आहे. काय कल्पना बघा माऊलींची काय आहे, आणि किती त्या ठिकाणी मृदुता आहे. पुढे भावार्थ दीपिकेत ज्ञानेश्वरीमध्ये मूळ ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे, हे माहिती म्हणून सांगतो. ज्ञानेश्वरी हे नाव नाथांनी दिलेलं आहे, आणि आमच्या जनाबाईंनी ज्ञानदेवी ग्रंथ म्हटलेला आहे, ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाही. माऊलींचा शब्द आहे भावार्थ दीपिका. त्यामध्ये त्यांनी असा हा विचार करत असताना सांगितलेलं आहे, मृदुता किती आहे. पुढे आहे व्यक्त केलेला विषय की मुंगी चाललेली आहे, मुंगीच्या पायात चाळ आहेत, आणि ते चाळ मला रुंझुन रूपात ऐकायला येतात. काय संवेदना असेल बघा, किती सूक्ष्मता आहे, संवेदन झाले. म्हणून आपल्याकडले शब्द फार महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. मृदुंग शब्द आहे ना, काय त्याच्यात किती शब्द आहेत, 3 अक्षरे. आपण एकदम म्हणतो मृदुंग आहे, काय चाललाय. 2 शब्द आहेत, मृदू अंग, ज्याचा ध्वनी ऐकल्यानंतर आमचं शरीर हे मृदू बनतं, मन द्रवरूप होतं, तो मृदुंग आहे. आम्हाला ते म्हणून माऊली जे शब्द वापरतायत ते का कसे हे सांगतोय. तिथे त्यांनी म्हटलेलं आहे पदबंध नागर, असे हे पदबंध आहेत, सगळे एकत्र आलेले शब्द आहेत, रचना आहेत, उपमा आहे, उत्प्रेक्ष आहेत, अलंकार आहेत, अनुप्रास आहेत. किती त्याच्यामध्ये वर्णन येत आहे. या दृष्टीने तो गणेश आहे की कशा स्वरूपाने आहे. म्हणून बघा तुम्ही तिथे शब्द कसा, इतकं आमचं मृदुंग. आणि म्हणून संत म्हणतात लावण्या श्रुती मृदुंग टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. जर आमचं अंतःकरण, आमचं शरीर मृदू बनलं तरच आम्हाला तो ब्रह्मरसाचा आस्वाद घेता येतो, हा अर्थ तिथे आहे. म्हणून मृदुंग हा सत्वगुणी आहे, तबला हा रजोगुणी आहे, आणि ढोलकी ही तमोगुणी आहे. म्हणून कोणतं वाद्य कुठे वाजवायचं असतं हे ठरलेलं आहे. आम्ही काय करतो, त्या गणेशाला आणि त्या कृष्णाला वगामध्ये आणून सत्यानाश करतो. म्हणून पहिल्यांदा म्हणजे तिथे झाल्यानंतर विश्वस्त झाल्यावर पहिल्यांदाच माझ्यावरती वेळ आली म्हणजे लगेच अंगावरच. 8-10 लोक वारीचे. आम्ही इतर वेळेला नुसते आम्ही बाहेरचे होतो, येणं जाणं. अंगावर आल्यावरती पहिलं सांगितलं कलेक्टरच्या मीटिंग मध्ये, पहिल्या गोष्टी तुमच्या होणार असतील तर पुढल्या वेळेला मीटिंगला येणार आहे. ह्या संबंध
धार्मिक आमच्या जत्रेमध्ये ह्याच्यामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये कुठेही तमाशाच्या फडाला आणि तुमच्या वगनाट्याला परवानगी द्यायची नाहीत. जर देणार असाल आणि आम्हाला सांगणार असाल की तुम्ही व्यवस्थेमध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करा, अजिबात करणार नाही. आणि तो प्रकार कलेक्टरनी पाळला. आणि आश्चर्याची गोष्ट सौरभ रावांचं हेही सांगतो, पहिलीच ओळख, पहिलंच बोलणं, पहिलंच सांगणं आणि त्याच्यानंतर जे नागपूरकडे काहीतरी कुठल्या तरी ह्याच्यात टीव्हीवर पाहिलं म्हणून कळलं मला. नंतर मला फोन आला त्यांचा की सर तुम्ही सांगितलेलं आम्ही तिकडे ऐकलं असतं तर आमच्यावर ही वेळ आली नसते. म्हणून कोणती वाद्य कुठे काय काय निर्माण भाव करतात याला महत्व आहे. मृदुंग ब्रह्मरस निर्माण करणारी गोष्ट आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं ह्या रचना अशा आहेत या सगळ्या. आता दुसराही शब्द त्याला आहे पखवाच. पख म्हणजे काय आहे? परमतत्व आणि त्याचा येणारा आवाज, म्हणून तो पखवाच. एकच वाद्याची दोन नावं, तिथे अर्थ आहे. असो, याप्रमाणे पाहिलं तर शब्दाची बांधणी हे गणेशाच्या अंगावरचं वस्त्र आहे. उपमा अलंकार साहित्य बहुमोल आहे. त्याचा चकचकीतपणा हा प्रगट होतोय, हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून सत्वगुणी माणसं कधीही चकचकीत भरदरी असे कुठलेही कपडे नेसणार नाहीत. ह्याचं ते स्वरूप त्यांनी तिकडे धारलेलं आहे. उगीच कुठेतरी नाही करणार. त्याच्यामधलं त्या सात्विकता ज्याला म्हणतो ती त्याच्यामध्ये माऊली प्रगट करतायत. त्याच्यामध्ये आहे काय तेही त्यांनी सांगितलं. नाना प्रमेय तेखा काव्य नाटका ते निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुण क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. ह्याच्यातनं अर्थवेध जो होतो तो प्रत्येकाला सारखा होत नाही. सारखा होत नाही म्हणजे कसा? जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे. हिते एक पेला आहे आणि तो पेला अर्धा भरलेला आहे. एकाला जर विचारलं हे कसा आहे पेला तर तो सांगतो अर्धा रिकामा आहे. म्हणजे नक्की ओळखायचं रजतमो मध्ये आहे. सत्वगुणी जर असेल तर तो म्हणतो अर्धा भरलेला आहे. सकस आणि निकोप आणि सकारात्मक भूमिका असली की निर्माण येणारे शब्द आहेत. हे माऊलींनी इथे व्यक्त केलेले. असं ह्याच्यामध्ये व्यक्त होतं. काव्य नाटक अर्थाला ध्वन्यार्थ हा प्रगट केलेला आहे. म्हणजे याच्या अर्थावरून चालणार नाही तर त्याचा ध्वन्यार्थ काय आहे. आणि याच्यासाठी भागवतामध्ये वेदपादस्तुती नावाचा एक भाग आला आणि तो भगवंतानी व्यक्त केला की तुम्हाला वेदाचा अर्थ किंवा कुठल्याही वाङ्मयाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर 6 गोष्टी लागतील. शब्दार्थ, भावार्थ, मतितार्थ, त्याच्यानंतर चालीरीतीचा अर्थ, परंपरेचा अर्थ, हे सगळे त्यांनी धरलेले आहेत. शब्दाचा अर्थ कळू शकतो. भावा आणि वाच्यार्थ हा 6वा. भावार्थ आम्हाला त्याचा कोणता आहे? उन्हामध्ये मूल खेळते, ऐकणार नाही, द्वाड आहे, आईलाच फक्त माहिती असतं आपलं कार्ट कसं आहे. मग ती म्हणते अरे कार्ट्या मरायचं झालं तर उन्हात मरू नको, सावलीत मर. आता तिचा भाव काय असतो? मूल मरण्याचा आहे. पण तिला म्हणावं लागतं. आता त्या शब्दाच्या अर्थाने म्हटलं की पोलीस हजर होतील, आई मुलाला मारायचं म्हणते. म्हणून हिते माऊलींचा जो शब्द आलेला आहे ना तो या दृष्टीने आलेला आहे की आम्हाला हिते अर्थ कशा पद्धतीने बघायचे आहेत ते स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थध्वनी, वाच्यार्थ. मोडक एकच शब्द आहे की नाही? मोडक एकच शब्द आहे. पण आम्ही कसा उच्चारतो? का हो मोडक येऊन गेले का? म्हणजे शब्द एकच आहे ना मोडक, म्हणजे व्यक्तिवाचक आहे. काय म्हटलं? मोडक येऊन गेले का. आता दुसरा शब्द त्याचाच भाग, तिथे बसू नको, ते मोडकं स्टूल आहे ना. ध्वन्या अर्थध्वनी
का माऊली वापरतात शब्द लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी आम्हाला अशा 6 अर्थातनं पाहावी लागते. भावार्थ काय माऊलींना भाव म्हणायचा आहे हा जर समजून घ्यायचा असेल तर तो माऊलींनी पहिल्यांदा व्यक्त केलाय गणेशाच्या रूपाने, तो असा आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं की हे स्वरूप त्या ठिकाणी आहे. पुढे येथ व्यासादिकांची मती तेथी मेखला मिरविती चोखाळीती झळकती पल्लव सडका. हिते व्यासांच्या मतीचं दर्शन होतं. व्यास फुलार विंदे गीतेच्या प्रारंभाला व्यासांचं वर्णन केलेलं आहे. व्यास कसे, ही मती कशी आहे, ही बुद्धी कशी आहे. आता काही तत्वचिंतकांनी विचार मांडला. व्यास म्हणजे 27 व्यास होऊन गेले म्हणजे काय, त्याचाही अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. 27 वेळा ह्या तत्वज्ञानामध्ये कक्षा मांडल्या गेल्या. एकच उदाहरण त्यातलं घ्यायचं झालं तर की पृथ्वी गोल आहे हे स्थापन करण्यासाठी, निर्धारित करण्यासाठी आपल्याकडे सगळं वाङ्मयात आहे. पण तिथे करताना एकाला त्यांना बळी द्यावा लागला. चौकोनी पृथ्वी आहे हे ज्यांनी स्वीकारलं होतं ज्या बायबल मधून, तिथेच आम्हाला जेव्हा गोल आहे सांगणारा त्यांच्यातलाच भेटला, त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि नंतर तेच प्रस्थापित केलं विचाराची कक्षा. एक मर्यादा होती की यापर्यंत पृथ्वी ही चौकोनी आहे, ही मर्यादा ओलांडली, ती गोल म्हणून ठरली. हे बदल होत जातात. हे व्यास आहेत, कक्षा आहेत, कड आहे ती या ठिकाणी देऊन थांबतं. असे 27 प्रक्रिया संबंध विश्वोत्पत्तीच्या कालावधीत झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांनी वर्णन करताना केलेलं आहे व्यासादिकांची मती तेची मेखला मिरविती. मेखला म्हणजे कंबरपट्टा किंवा करगोटा. ती मेखला आहे, तिथे तो बांधलाय एका कक्षेनी सगळ्याला. पेंढ्या ज्या असतात ते गवत जे असतं त्या पेंढीत बांधावं लागतं तर ती पेंढी होते. तसं ह्याला महत्व आहे. हे सगळे विचार एका ठिकाणी व्यासांनी बांधलेले आहेत. आणि याचं स्वरूप झालं कसं, तेच नाना प्रमेयांची सरी निपुणांची कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. हे सगळं उचित रूपाने व्यासांनी बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचं स्वरूप त्यांचं. शब्द माऊलींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की म्या ओविया फुले मोकली अर्पेली अंग्रंगली विश्वरूपाची. हे सगळी फुलं मोकळी मोकळी होती म्हणजे हे अर्थ शब्द मोकळे मोकळे होते, पण एकमेकाला मी बांधलेले आहेत, वाक्यामध्ये आणलेले आहेत. ते सगळं ह्या विश्वरूपाच्या चरणावर मी वाहतोय. भरोनी सद्भावाची अंजली म्या ओविया फुले मोकली अर्पेली अंग्रंजली विश्वरूपाची. भरोनी सद्भावाची अंजली, ही मी शब्दरूपी फुलं सगळी एकत्र केली आणि ही सगळी एका दोऱ्यात ओली. अहो एक एक कल्पना आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही की इतकं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामधून त्यांनी तो पुढचा विचार व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ही मूर्ती कशी झाली तर ही षडभुजायुक्त आहे. ही का षडभुजायुक्त झाली? कृतयुगात, द्वापार युगात, कलियुगात, कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलियुगात गणेश मूर्ती ही निरनिराळ्या स्वरूपात स्वीकारलेली आहे. आपण फक्त एक विचार करू, ज्ञानदेवांनी विचार करताना हिते षडभुजांचा केलाय तो कृतयुगातल्या गणपतीचा आहे. त्रेतायुगामध्ये धरत असताना तो गणपती चतुर्भुज रूपात झाला, नाही सॉरी त्रिशुंडा झाला. आणि द्वापार युगात तो चतुर्भुज झाला आणि कलियुगात द्विभुज आहे. पण आपण द्वापारच सध्या चालवतोय, तो द्विभुज गणपती आहे. आताच्या कलियुगामध्ये ज्याचं पूजन करायचं तो द्विभुजा पाहिजे.
हे त्याचं वर्णन तिथे आहे. आपण करतोय ते चूक करतोय वगैरे असं काही वाटून देऊ नका, एक माहिती म्हणून सांगितली फक्त. हे ते कृतयुगातल्या गणपतीचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. देखा षड्दर्शने म्हणी तसे तेची भुजांची आकृती म्हणून विसंवाद धरिजे आयुधे हाती. आता ह्या गणपतीनी केलं काय? या गणपतीच्या इथे झालंय काय? तो षडभुज आहे. षडभुज म्हणजे त्याच्या हातामध्ये सहा हातात 6 आयुध आहेत. ही सर्व कोणती आहेत साधनं? अद्वैताला पूरक आहेत. म्हणून षड्दर्शन हे त्याचे 6 हात आहेत. शेवटी माऊलींनी अद्वैत ब्रह्मवाक्याचा निर्देश केलेला आहे. प्रथम त्यांनी परशु धरलेला असं वर्णन केलं. त्याच्यामध्ये न्यायशास्त्र दर्शन येतं. नीतिभेदामध्ये अंकुश आहे, वैशेषिक शास्त्र आहे. परमानंद आहे, मोदक आहे, इथेच उत्तरमीमांसा आहे. उत्तर मीमांसा, पूर्वमीमांसा, सांख्य आणि योग ही षड्दर्शन आहेत. 6 हातामध्ये 6चं दर्शन आहे. वास्तविक इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी म्हणत असताना की बौद्ध मत संकेतू. वास्तविक असं आहे की बौद्ध मत हे त्यावेळेला आलेलं पुढे फार नव्हतं. शंकराचार्यांनीच त्याचं प्रतिबंध केलेला आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज आधीच सांगतायत की भाष्यकारा ते वाट पुसतू व्यासाचा मागोवा घेवतो. व्यासांचा मागोवा घेवतो म्हणजे व्यासांनी जे सांगितलं ते. मग त्याचे भाष्यकार कोण होते? जगद्गुरु शंकराचार्य. तीच गीतेची मी टीका लिहितोय. म्हणजे हा अनुबंध इथे आपल्याला सुस्पष्ट होतो. मग बौद्ध मत काय आहे? हिते बौद्ध मत ह्याचा संकेतू, याचा अर्थ बौद्ध मत अवैदिक आहे. ते गणेशाच्या हातात ज्ञानदेव देणार नाहीत. विद्वानांनी अर्थ लावलाय बौद्ध म्हणजे बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शन नव्हे, ते योग दर्शन आहे. आणि त्याचा संकेत असा आहे, संकेतू या शब्दातनं विचार व्यक्त होतो की अवैदिक कोणतेही आयुध त्यांच्या हातात नाहीत गणेशाच्या. हा बोध तिथे होतो. म्हणून पूर्वमीमांसा याचा निर्देश केलेला आहे. या उपमा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा प्रकाराने षड्दर्शनाचा विचार त्यांनी सांगितला. षडभुजांचा विचार व्यक्त केला. देखा विवेकवंत विमलू तेची शुंडा दंडू सरळू तेथ परमानंदू केवळू महासुखाचा. आता त्याच्या शुंडेचं वर्णन केलंय. ही शुंडा कशी आहे म्हणतात ते? ही शुंडा जी आहे म्हणजे आत्मा नात्म विवेक. म्हणजे प्रत्येक साधकाने आता आत्मविचाराने बघायला लागलं. आत्मा नात्म विवेकाच्या माध्यमातनं अत्यंत मृदू राहायला पाहिजे. शृंदा ही मृदू असते म्हणून मृदू राहायला पाहिजे, एक अर्थ झाला. आणि दुसरं, वैदिक वचन ही कुठेही कठोर नाहीत. कर्म सिद्धांत कठोर आहे, हे लक्षात घ्या. वैदिक वचन कठोर नाहीत. एक उदाहरणाने तुम्हाला सांगतो. जगद्गुरु शंकराचार्यांचंच उदाहरण. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर कधीही संन्यासाने अग्नी सान्निध्यात जायचं नसतं, स्वघरेही यायचं नसतं. पण आईने अट घातलेली आहे की माझ्या अंतकाळाच्या वेळेला तू आलं पाहिजे. आता धर्माची, वेदधर्माची आज्ञा काय आहे? स्वघरी यायचं नाही. आचार्यांनी मोडलं. आई मला श्रेष्ठ आहे, मी माझ्या आईसाठी जाणार. कोणीही ब्राह्मण आले नाहीत पण आचार्य राहिले उभे. सगळं एकट्याने केलं. पुष्कळ हकीकत आहे पण माहिती म्हणून सांगतोय. म्हणजे वैदिक धर्म हा तसा नाहीये. कर्म सिद्धांत अवघड आहे. चुकून जरी तुमचा पाय विस्तवावर पडला तर चटका हा बसणारच आहे. चुकून पडला म्हणून अग्नी शांत ठेवणार नाही. इतकं कर्म कठोर आहे. म्हणून ऋषी सांगतात, जळो माझे कर्म वाया झाली कटकट कर्मानो गहना गती. इथे फरक कसा आहे हे लक्षात घ्या. म्हणून वैदिक धर्म हा कठोर नाही, तो मृदू आहे. आत्मा नात्म विवेक सांगणार आहे, तो शुंडा रूपाने व्यक्त करताय.
त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं परमानंद महासुखाची प्राप्ती होते. आता परमानंद होतो म्हणजे काय? आत्ताचा आनंद आमचा कसा असतो हो? एकाचा आनंद हे दुसऱ्याचं दुःख असतं. एकाचा आनंद हा दुसऱ्याचं दुःख असतं. मला होणारा आनंद दुसऱ्यालाही तितकाच होईल सांगता येत नाही. कुटुंबात, कुटुंबाच्या घटकात, आजूबाजूला, समाजात. मग इथे काय म्हणायचंय नक्की त्यांना? इथे म्हणायचंय हा साम्यवाद, म्हणजेच मला होणारा आनंद तितका दुसऱ्यालाही होतोय किंवा होणार आहे ही निश्चित होणारी धारणा. एक उदाहरणाने सांगतो. मी महाविद्यालयात होतो. योगायोगासाठी पहिल्यापासून आमच्या महाविद्यालयात ते ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी प्रथम येणं ही परंपराच. आणि वाट बघत बसायचो रिझल्ट अमक्या तारखेला की आदल्या दिवशी बोर्डाचा फोन येणार, मग त्या मुलांचे पत्ते द्या, अमुक द्या, तमुक द्या. आणि पहिलं मला कळणार याचा मला आनंद असायचा आणि तो मी सांगायचो मुलांना, याच्यामध्ये अधिक आनंद असायचा. ही गंमत होती एक प्रकारची. आणि मला असं वाटायचं माझ्या महाविद्यालयातली मुलं पहिली आली म्हणजे मीच पहिला आलो. अहो ती मुलं पहिली आली, तुमचंही ते काय, माझं तोच आनंद आहे, मीच पहिला आलेलो आहे असं जणू वाटायला लागायचं. हा जो आनंद आहे हा म्हणजे कसा आहे? सारखा म्हणत नाही त्याला. साम्यवाद आहे, म्हणजे समान होणारी स्थिती आहे. ही समता ही आहे. आमची समता जी आहे ती आम्ही भोगतोय. बंधुता, समता, एकात्मता किती चालल्यात लोकशाहीच्या नगारे वाजतात ते बघतोय आपण. मग आम्ही एकात्म आहोत का? आम्ही एकत्र आहोत, एकात्म नाही आहोत. वाळूच्या कणाप्रमाणे आम्ही सगळे एक आहोत का? एक आहोत. वाळूच्या कणाप्रमाणे सगळे एक आहेत. पण एकात्म आहोत का? वाळूचं घर केलं, राहतं का जागेवर? बोगदा केला, राहतो का जागेवर? ती स्थिती आहे आमची. आज आम्ही त्या स्थितीत आहोत. पण हिते ती स्थिती नाही, साम्य. जो आनंद आहे तो सगळ्यांना सारखा जाणवणारा आहे, म्हणजे त्याचा अर्थ दुसरा आहे संक्रमण शक्ती आहे. संक्रमण शक्ती आहे ही. मला होतोय तो आनंद किंवा मला काही द्यायचं आहे, त्याला माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे, ये हृदयीची ते हृदयी घातले. हे त्याच्या ठिकाणचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, नाही नसलं चालेल, हो हो अगदी काय अर्थ. सर्व दर्शनांची एक वाक्यता दर्शवण्यासाठी त्यांनी दाताचं उदाहरण दिलंय. एक दंत हा कसा आहे दंत ते त्यांनी इथे सांगितलं. तरी संवादतेची दशनु तो समता शुभ्र वर्णू उन्मेषणे विघ्न राजू. आता हा जो दिसतो त्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित सिद्ध अभय असतो. आणि हा एके हाती दंतू तो स्वाभाविक खंडित तो वार्तिकांचा. म्हणजे एक दंत म्हणजे कुठला आहे तर हिते दंत ह्याचा अभिप्रेत अर्थ माऊलींना व्यक्त करायचा आहे. तो म्हणजे हिते सर्वांच्या ठिकाणी एक वाक्यता हा दंत आहे. आणि उन्मेष प्रगट केलाय म्हणजे अद्वैत ज्ञानाची सूक्ष्म दृष्टी यामध्ये. असं आहे, सर्वांमध्ये संवाद विसंवाद असला, एक वाक्यता नसली कुठल्या दर्शनांमध्ये, तर त्या ठिकाणी आता एक वाक्यता नसणं म्हणजे काय त्याचं उदाहरण देतो. परान्न ब्राह्मण भोजन करा असं सांगितलं जातं उत्तर मीमांसे. पूर्व मीमांसेमध्ये कर्म विचार आहे, ब्राह्मण भोजन करावं. साधकाला सांगतायत की परान्नाचा नियम आहे. आता एक वाक्यता राहिली का कुठे? अशी येतात वाक्य की जिथे त्या ठिकाणी आम्ही एक वाक्य करू शकत नाही, पण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. परान्नाचा नियम साधकांनी करावा, पण कुठे तोडावा कुठे जोडावा हेही बंधनं सांगितले. दान करावं, पण दान करत असताना कोणाला करावं हे सांगितलेलं आहे. हा त्याच्यामधला
विसंवाद असला तरी संवादही आहे असं या ठिकाणी व्यक्त करायचंय. आणि मग त्या ठिकाणी दिसत असले तरी त्याचा शुभ्र वर्ण जो आहे तो संवादातली एकवाक्यता हा विचार त्यामध्ये आम्हाला समजतो. पुढे पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा याच्यामधून त्यांनी विचार व्यक्त केला. अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमृत मनी आली सेवित असे. म्हणजे हिते आम्हाला उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा यांचं ज्ञान जर झालं तर ते अमृतासमाने हा बोध या ठिकाणी ते करून देतात. आता उपनिषद कशी आहेत त्याचं वर्णन त्यांनी पुढच्या ओव्यांमध्ये केलं. हे पूर्वदर्शन आहे. उपनिषदांच्या ठिकाणी पूर्वदर्शन आहे. उत्तर दर्शनामध्ये काय होतं, श्रौत स्मार्त ग्रंथ आहेत, कर्ममार्गांचं दर्शन पूर्वदर्शनामध्ये. म्हणून पूर्वमीमांसा म्हणजे कर्मदेवता प्रतिपाद्य विषय कर्मप्रधानता यज्ञयागादी कर्माची माहिती पूर्वमीमांसेमध्ये येते. उत्तर मीमांसेमध्ये आत्मविश्लेषण आत्म्याविषयी ज्ञान ज्ञानविषयक विचार हे प्रतिपाद्य विषय आहेत. ह्या सगळ्याला मिळून त्यांनी म्हटलं आणि सगळ्यात शेवटी माऊलींनी आणलंय. हा गणेश आहेच कसा मग तुम्हाला जर बघायचा असेल तर तो त्यांनी इथे सांगितलेला आहे. तो अतिशय उत्तम प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. उपरी दश उपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगुटे सुगंधे शोभती बली. ही दश उपनिषद वगैरे सगळं जे आहे आणि उदार रूपानी आहे. द्वैताद्वैत निकुंभ हे सगळे संपून घेतात. आणि हा गणेश कसा येतोय, आकार चरण युगुल, आता तो त्यांनी आकारामध्ये आणलाय. आकार चरण युगुल उकार उदार विशाल, मध्यभागी विशालता सांगितले. मकार महामंडलाकार मस्तकाकारे, मस्तकाकार हे छोटच धरलंय आणि ते धरून त्यांनी सांगितलं ते मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरु कृपा निमाले आदि बीज. या गणेशाला त्यांनी आदि बीज म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि हे सांगताना त्यांनी सांगितलं बीजरूप ओंकाराला मी प्रथम म्हणाले माझ्या गुरूंच्या कृपेने मी वंदन करतो. असा हा गणेश आहे. आता ह्या गणेशाचं शेवटी घडलं काय, भावार्थ दीपिकेच्या शेवटी जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं माऊली ज्ञानेश्वरांचं मन ह्या गणपतीच्या माध्यमातून किती उदार झालं, मोठं झालं. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान. विश्वमन झालं. आम्ही हा गणेश विश्वमनापर्यंत न्यायचा आहे हे माऊलींना इथे व्यक्त करायचं. म्हणून प्रत्येक देवता पाहताना उपासना करताना त्याचा मूळ स्रोत आदि बीज पाहिजे माऊलीच सांगतात. हे आदि बीज त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. ते मिया गुरु कुपे नमिले, मी नमन नमस्कार कारण ह्या नमनाचे आहे तो व्या आदि बीज, हे आदि बीज आहे. तेव्हा आपण जे कर्म करतो त्याच्या पाठीमागे त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, सद्भाव निर्माण झाला पाहिजे. भगवंत ही अद्वितीय शक्ती आहे एवढं समजायला हरकत नाही. आणि त्या स्मरणाने जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. म्हणून 3 भाग ह्याच्यामध्ये असावे लागतात. एक आहे तद्रूपता, आपण जे कर्म करतो त्याच्याशी तद्रूप झालं तरच त्याचा आनंद मिळत असतो. मद्रूपता, ज्याच्याशी तद्रूप होतो तीच देवता माझा स्वीकार करते, त्याचं नाव आहे मद्रूपता. भगवंत म्हणतोय मी त्याचा स्वीकार केला. आणि या सगळ्यांमधून चिद्भाव निर्माण होतो. हा 3ऱ्या पातळीवरचा विषय आहे. ज्योतीनी ज्योत लावत असताना जो प्रकाश पडतो तो चिद्घन चिद्भाव असतो.
आणि म्हणून हा चिद्भाव आपल्यामध्ये प्रगट व्हावा. आपल्या ऋषी मंडळींची यंत्रणा कशी आहे, सगळी पंचांग ज्याला म्हणतो आपण ते, की येन केन तेन प्रकारेण जीवानी आत्मोद्धार करून घ्यावा. हे सण, हे वार, ह्या जत्रा, ह्या सगळ्या विषय कशामुळे येतात? जयंत्या सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. देवाचं चरित्र, संतांचं चरित्र गावं, पाहावं, चिंतन करावं, मनन करावं. यामुळे कळत न कळत मनबुद्धी चित्तावरती उत्तम प्रकारचा परिणाम होतो. दिव्य उन्मेष आमच्या जीवनामध्ये प्रगट होतात आणि भगवंतापर्यंत जायला आपल्याला मदत होते. हा भाव या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच इथल्या संयोजकांनी, देशपांडे आणि इतर मंडळींनी जे काही करतायत प्रयत्न तुमच्या सोसायटीमध्ये, चांगली गोष्ट आहे. ह्या निमित्ताने एकत्र येणं, पाहणं, चिंतन करणं. पण मी म्हणे एवढं चिंतन नको, पुढे काहीतरी प्रगती होऊ देत. गेले 2-3 वर्ष येतोय, आता त्याचा अभ्यास आमचा काही झालाय असं मला पुढल्या वेळेला सांगा, म्हणजे मला बरं वाटेल. असो, कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. इथल्या संयोजकांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. विसरलो मी, क्षमा असावी. असं.